नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो आणि आपण चर्चा करतोय ती श्वेत रक्तपेशी म्हणजे WBC, आपल्या शरीरातली आतली आर्मी जी आपलं संरक्षण करत असते तिच्याबद्दलची माहिती. यातला पहिला भाग आपण गेल्या वेळेस बघितला. आपली संरक्षक प्रणाली ही अतिशय गुंतागुंतीची असते. त्यामुळे सायन्स मधनं नसलेल्या लोकांसाठी या संकल्पना तशा थोड्याशा टेक्निकल आणि कठीण असतील. पण आपलं शरीर आहे, आपला जीव आहे, त्यामुळे आपल्याला हे सर्व माहिती असलंच पाहिजे. त्यामुळे मी ते काही तुकड्यात पाडणार आहे. हे सर्व चर्चा खरं तर एखाद्या जिगजॉ पझल सारखी आहे आणि त्यामुळे ते समजणंही तशाच पद्धतीने आपण केलं पाहिजे. तुकडे जोडायचे आहेत. त्यामुळे आधी मुळात चित्र काय आहे हे समजलं पाहिजे. ते आपण गेल्या वेळेस केलं. आता प्रत्येक तुकडा काय आहे आणि त्याचे बारकावे, त्याचे कंगोरे कसे आहेत, तो कसा दुसऱ्याशी जोडला जातो आणि काय करू शकतो, हे आज आपण समजावून घेऊया आज आणि याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये. आणि हे सर्व लक्षात आल्यानंतर हे एकत्रित जोडून त्यांचं चित्र परस्परांचं जोडून तयार करणं आपल्याला शक्य होईल. ते चौथ्या आणि शेवटच्या भागात. गेल्या वेळेस मी WBCचे महत्वाचे गुणधर्म काय आहेत ते सांगितले, त्यांचे 5 प्रकार काय आहेत ते सांगितले, 5 नावं काय आहेत हे सांगितलं. जरी प्रत्येकाचं विशिष्ट कार्यक्षेत्र असलं तरी काही कामं त्यांची सारखीच असतात आणि त्यासाठी ते एकमेकांशी सतत समन्वय साधून लढत असतात. ही 5 नावं आपल्याला माहिती पाहिजेत आणि ती वेगवेगळी आहेत, त्यामुळे ती लक्षात ठेवली पाहिजेत. ती लक्षात ठेवण्यासाठीचं वाक्य मी सांगितलं होतं ते परत एकदा सांगतो. नेव्हर लेट मंकीज ईट बनानाज असं ते वाक्य होतं. यात प्रत्येक अल्फाबेट पश्चात सुरुवातीपासूनचा शब्द वापरून एक प्रकारचा WBC असतो. न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इओसिनोफिल्स आणि बॅसोफिल्स असे हे 5. खरंच अगदी पांडवांसारखीच त्यांची विभागणी आहे. कुंतीची 3 मुलं आणि माद्रीची 2 मुलं, तसं हे आहे. त्यामुळे आज आपण कुंतीच्या मुलांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्या शेवटी फिल आहेत असे, म्हणजे ज्यांना विभागणी करताना मी गेल्या वेळेस सांगितलं होतं की ते ग्रॅन्युलोसाइट्स असतात, म्हणजे ज्यांच्यात ग्रॅन्युल्स किंवा आतमध्ये कण असतात आणि हे कण खरं तर एन्झाईम्सनी भरलेले असतात आणि त्यांची शस्त्र म्हणून वापरलेले जाणारी जी एन्झाईम्स आहेत ती ह्याच्यात असतात. असे हे ग्रॅन्युलोसाइट्स. ह्या ग्रॅन्युलोसाइट्स बद्दल मी आज सांगणार आहे. खरं तर आधी त्यांची नावं कशी आली हे समजलं पाहिजे, पण बरेच वेळा ही नावं सांगितली जातात पण नावं कशी आली हे समजलं नाही तर त्याला काय अर्थ उरत नाही. मुळात सगळे WBC म्हणजे सगळे ल्युकोसाइट्स हे रंगहीन आणि अतिशय लहान असतात. त्यामुळे ते नेहमी दिसू शकत नाहीत आणि ते मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात आणि त्यांच्या आत बाहेरचा भाग जो द्रवाचा भाग असतो आत, त्याला सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. हा बायोलॉजीचा भाग आहे आणि आतला जो अगदी आतला कोर भाग असतो त्याला न्यूक्लिओप्लाझम किंवा न्यूक्लियस असं म्हटलं जातं. तर तो याची घनता जास्ती असते आणि काही डाईज आणि रसायनं किंवा स्टेन्स असं ज्यांना म्हटलं जातं त्यांच्याद्वारे यांना रंग देणं शक्य आहे. त्यामुळे ह्याच्यावरती हे डाईज टाकतात. पण केमिस्ट्रीचा भाग आहे त्यामुळे सर्व प्रकारचे डाईज असतात. त्यामुळे ते 3 मूळ पद्धती म्हणजे एक तर ते ऍसिडिक असू शकतात
किंवा बेसिक असू शकतात किंवा न्यूट्रल असू शकतात. अशा 3 प्रकारचे डाईज वापरले जातात आणि ह्या प्रत्येक डायमुळे एक प्रकारचा WBCचा गट हा रंगीत होतो. अर्थात रंग हा फक्त त्याच्या केंद्रकात म्हणजे न्यूक्लियसला मिळतो किंवा ग्रॅन्युल्सलाही काही प्रमाणात मिळतो आणि सायटोप्लाझम पांढरट राहतो. त्यामुळे असे रंगीत आतमध्ये ठिपके किंवा कण असलेले असे हे सेल्स दिसायला लागतात. जर न्यूट्रल स्टेन मुळे हे दिसायला लागले तर त्या प्रकारच्या WBCना न्यूट्रोफिल्स असं म्हटलं जातं. जर ऍसिडिक इओसिन मुळे हे दिसायला लागले तर त्यांना इओसिनोफिल्स असं म्हटलं जातं आणि बेसिक स्टेनमुळे दिसायला लागले तर त्यांना बॅसोफिल्स असं म्हटलं जातं. असे हे 3. ह्या तिघांची थोडीशी जास्ती माहिती आपल्याला असली पाहिजे. ह्यातले न्यूट्रोफिल्स म्हणजे पहिले सगळ्यात जास्ती प्रमाण यांचं असतं. 40%, 50% ते 70% यांचं प्रमाण असू शकतं आणि हे प्रमाण बदलतं कारण जरूर शरीराला लागेल तसं हे प्रमाण वाढू किंवा कमी होऊ शकतं. आपल्या शरीरातले जनरल हल्लेखोर सेल्स म्हणजे हे न्यूट्रोफिल्स. हे न्यूट्रल असतात आणि सतत डार्क पर्पल कलरचे आतले न्यूक्लियस त्यांचा दिसत असतो आणि हे सतत रक्तात फिरत असतात आणि फॅगोसायटोसिस या पद्धतीने ते बाकीचे हार्मफुल विषाणू जे आहेत त्यांना खाऊन टाकतात. हे फॅगोसायटोसिस बद्दल मी पुढच्या वेळेस डिटेलमध्ये सांगणारच आहे. कुठेही जखम झाली किंवा शरीरात इन्फेक्शन झालं तर तिथनं विषाणू म्हणजे पॅथोजेन्स आपल्या शरीरात येतात आणि मग इन्फेक्शन होतं आणि जिथे इन्फेक्शन होईल तिथे हे पाशी हे सर्वात आधी पोचणारा गट ह्यांच्यापैकी हा आहे. तिथे ताबडतोब धावून जाणारे असे हे लोक आहेत. कशावर हल्ला करतात तर बॅक्टेरिया आणि फंगाय ह्यांच्या या गटांवर यांचा हल्ल्याचा रोग सगळ्यात जास्ती असतो. त्यांना हे नाश करतात. स्वतः मरेपर्यंत त्यांच्याशी लढत असतात. मेले तर त्यांच्याऐवजी दुसरे येऊन परत लढायला लागतात. अशी स्थिती. फार जगत नाहीत. 12 तासापासून काही दिवसापर्यंत यांचं आयुष्य असतं आणि गेले की ते परत नवीन तयार होत असतात आणि साठवले जात असतात शरीरात. अशा हा पहिला गट. आता दुसरा गट म्हणजे इओसिनोफिल्स. ऍसिडिक स्टेन मुळे इओसिन नावाच्या स्टेनमुळे ज्यांचं केंद्र हे गुलाबी रंगाचं होतं. ह्यांचं प्रमाण WBCच्या जवळपास 1% ते 5% असतं. इओसिनोफिल्स हे मोठे पॅरासाइट्स जे असतात त्यांना परजीवी त्यांना मारतात. त्यासाठी ते घातक रसायनं सोडतात. कॅन्सर सारख्या सेल्सनाही ते मारतात. टिपवर्म्स वगैरे सारखे जे किडे असतात शरीरात वाढायला लागतात त्यांचा नाश करण्यासाठीची रसायनं हे इओसिनोफिल्स सोडत असतात. त्यांना शोधून काढायचं आणि त्यांना मारायचं हे त्यांचं मूळ काम आहे. पण खूप लहान असतात म्हणजे 8 ते 10 मायक्रॉनच्या साईजचे असतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधनं आपल्या बाकीच्या टिश्यूच्या भागात ते सुद्धा ते पोचू शकतात. त्यामुळे ऍक्च्युअल जखम जिथे असेल तिथपर्यंत हे सर्व WBCs पोचू शकतात. आणि गेल्या वेळेस मी सांगितलं तसं ते जी रसायनं असतात ती प्रक्रिया सुरू करणारी जी असतात क्रियाशील करण्यासाठीची ती ह्यांनाही क्रियाशील करतात आणि हे पण काही सायटोकाइन्स सोडतात. त्यामुळे बाकीचे ही जागे होतात आणि इओसिनोफिल्स क्रियाशील होऊन हल्ला करतात. अशी ही त्यांची लढण्याची पद्धत असते.
रसायनं सोडणं ह्याच्यासाठी ते आपल्या आतले एन्झाईम्स किंवा ग्रॅन्युल जे असतात त्याचा वापर करतात. आणि स्वतःही बाकीच्यांना जागं करत असतात. कॅन्सर सारख्या सेलच्या विरुद्धही काही प्रमाणात हे लढतात. पण ते मदत पण करतात. म्हणजे बॅसोफिल्स पुढचा जो गट आहे ते त्यांना ॲलर्जीजच्या विरुद्ध लढण्यासाठी दमा वगैरे सारखे जे ॲलर्जीज असतात त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी हे इओसिनोफिल्स मदत करतात. आता हा तिसरा गट बॅसोफिल्स. बेसिक स्टेनमुळे यांचा रंग बदलतो आतला केंद्रकाचा आणि तो निळसर असा रंग होतो. 1% ते 2-3% पर्यंत यांची संख्या असते. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ॲलर्जीच्या विरुद्ध काम करणारे हे WBCs आहेत. त्याच्यासाठी ते 2 महत्वाची रसायनं किंवा हॉर्मोन्स तयार करतात. हिस्टामिन आणि आणखीन एक. ऍक्च्युली खरं तर आणखीन 2-3ही करतात. तेही सांगायला पाहिजे खरं तर तुम्हाला. हेपारिन नावाचं दुसरं आहे. हिस्टामाइन आणि हेपारिन अशी 2 महत्वाची या संबंधात आत्ताच्या चर्चेच्या संबंधात असलेली 2 हॉर्मोन्स ते महत्वाचे म्हणून तयार करत असतात. त्यातला पहिला आहे हिस्टामाइन. त्याच्यामुळे आपले जे रक्तवाहिन्या असतात त्या रुंद होतात, पसरतात थोड्या प्रमाणात. या हॉर्मोनचे अनेक कार्य आहेत, त्यातलं हे एक आहे. ह्याच्यामुळे सर्व WBC हे जखमेकडे किंवा प्रॉब्लेमच्या एरियाकडे अगदी झपाट्याने जाऊ शकतात. आणि हिपारिन हे जे हॉर्मोन आहे त्याच्यामुळे ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त साकळण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे मध्ये गाठी असत नाहीत, त्यामुळे हे रक्तवाहिन्यांमधनं हे अतिशय झपाट्याने पोचू शकतात जखमेकडे. आणि काही वेळेस जखमेत रक्त वाहून जाणं ही काही प्रमाणात आवश्यक असतं, त्याच्यातही हे हिपारिनची मदत होते. हिपारिन खूप जास्ती प्रमाणात नसतं आणि हिस्टामाइन हे आपल्याला काही लोकांना हिस्टामाइनच्या गोळ्या अँटीहिस्टामाइन टॅबलेट्स असतात. काही वेळेस अंगाला खाज येते, ॲलर्जीज ज्या येतात ते खाज यायला लागले की त्याच्यासाठी जे औषध वगैरे, कारण ते आपल्या शरीरातनं आतनं संरक्षण म्हणून ही रसायनं सोडली जातात. डास चावला असेल किंवा काही झालं असेल तर तिथे खाजायला लागतं खूप. तर ते खाजण्याची क्रिया ही या शरीरात निर्माण झालेल्या बॅसोफिल्सनी निर्माण केलेल्या हिस्टामाइन मुळे होत असते. खाजणं, खोकणं, शिंकणं, नाक वाहणं या सर्व ॲलर्जीच्या विरुद्ध बॅसोफिल्समुळे आपण लढू शकतो. पण हे सेल्स गेल्या वेळेसारखेच काही फारच थोडे दिवस किंवा काळासाठी जगू शकतात. पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आज मी सांगतोय याच्या व्यतिरिक्त ही बॅसोफिल्स काही वेगळ्या कामात कार्य करतात. थायरॉइड, ॲड्रेनल सारख्या ग्रंथी ज्या आहेत आणि आपली प्रजनन प्रणाली जी आहे या सर्वांवरचं नियंत्रण करण्यासाठीची जी हार्मोन्स लागतात तीही या बॅसोफिल्समुळे निर्माण केली जाऊ शकतात. पण तो एक वेगळा भाग आहे, त्याचा आजच्या आपल्या चर्चेची विषय नाही, पण माहिती असावी म्हणून फक्त मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे असे हे बॅसोफिल्स, त्यांच्या मदतीला आणि मोठ्यांशी लढणारे असे हे इओसिनोफिल्स, आणि दिसेल त्या त्रासदायक गोष्टीला, विषाणूंवर, बॅक्टेरियावर, फंगसवर हल्ला करणारे असे हे न्यूट्रोफिल्स. असा हा पहिला गट, असे हे 3 जण. दुसरा गट आहे, त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करूया. मी जे काय तुम्हाला सांगितलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबलं तर लेक्चर कधीच आहे आणि कुठलं कधी येणार आहे हेही लक्षात घे. सबस्क्राईब करा.
थोडीशी माहिती याची आणखीन वाचता आली तर जमवता आली. तुमच्या डॉक्टर्सची माहिती आपल्या ब्लड रिपोर्ट्समध्ये अनेक शब्द हे असतात. त्यामुळे त्याची संख्या काय आहे कुठेतरी चार्ट्समध्ये बघून ठेवा. पुढच्या वेळेस आपण भेटणारच आहोत. ह्याचा दुसरा जो 2 जणांचा गट आहे, जो अतिशय महत्वाचा आहे. त्याची चर्चा करण्यासाठी. त्याच्यासाठी भेटेपर्यंत प्रकाश शुक्ला आज्ञा द्या. नमस्कार.